मिरजमध्ये महादेव दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा संपन्न। मिरज विधानसभा क्षेत्राचे प्रमुख महादेवदादा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। याच कार्यक्रमात मिरज विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळाही थाटात पार पडला। या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार इद्रिस नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। या सोहळ्यात उभाटा शिवसेना या स्थानिक गटाचे नेते चंद्रकांत मैगुरे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गटचे शहर प्रमुख विजय शिंदे आणि भाजपचे ईश्वर जनवाडे व संदीप कबाडे यांनीही आपली नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे मिरज विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताकदीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र स्पष्ट झाले। पक्षप्रवेश सोहळ्याला नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती। यावेळी महादेव दबडे यांना वाढदिवसाच्या अगोदरच शुभेच्छा देताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांनी तात्काळ तयारीला लागण्याचे आवाहन केले। मिरज विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून येणार असा आमचा निर्धार आहे असे मुश्रीफ यांनी सांगितले। ते पुढे म्हणाले, स्थानीय स्वराज्य संस्था निवडणुकीत जिथे युती होईल तिथे आम्ही एकत्र लढू, पण जिथे युती शक्य नसेल तिथे आम्ही स्वबळावर सामना करू। पक्ष संघटना मजबूत करताना कार्यकर्त्यांनी जनतेत विश्वास निर्माण करण्यावर भर द्यावा। बघायचे सांगितलं की दोन्ही शासकीय महाविद्यालय अद्ययावत केले जाणार, म्हणजे उपचारासाठी बाहेरगावी जावं लागणार नाही, हा एक मुद्दा। दुसरं, मल्टी स्पेशालिटीसाठी अजून केंद्राकडून मान्यता मिळाली नाही, तर त्याबाबत काय केलं जाणार? बघा, मला वाटते मी या विभागाचा मंत्री झाल्यानंतर मिरजेला आणि सांगलीला अनेक या सिव्हिल हॉस्पिटल आणि शासकीय महाविद्यालयात कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेला आहे। आज जवळजवळ 300-350 कोटी रुपयाचा निधी आपण जिल्हा नियोजन आणि आपल्या शासकीय वैद्यकीय शासकीय विभागामार्फत देण्यात आलेला आहे। तिथं अनेक सुविधा करण्यात आलेल्या आहेत। आता राहिलेल्या सुविधामध्ये NICU, PICU यासाठी सुपर स्पेशालिटी आता जरी केंद्राकडनं नाही जरी आलं तर राज्य सरकार स्वतःच्या हिमतीवरती करेल। त्याशिवाय कॅन्सरसाठी नवीन आता मंत्रिमंडळामध्ये आम्ही पॉलिसी आणते, उद्याच्या मंत्रिमंडळात किंवा त्याच्या पुढच्या मंत्रिमंडळामध्ये। त्यामुळे सगळे वैद्यकीय महाविद्यालयाचे हॉस्पिटल हे कॅन्सर सेंटर होतील आणि चांगली सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करू। येणाऱ्या काळामध्ये यामध्ये हृदयविकार आपल्याकडे शस्त्रक्रिया विभाग नाही, यासाठी आपण कॅथलॅबचा नवीन प्रस्ताव तयार केलेला आहे। आपण जिल्हा नियोजन मार्फत मला वाटतं CT MRI, CT स्कॅन मशीन बसवलेला आहे, अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे। जवळजवळ 8 नवीन ऑपरेशन थिएटर्स केलेले आहेत आपण, खाजगी दवाखान्याला लाजवेल असे, त्यातील 3-4 ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन लोकार्पण झालेलं आहे। अजून 3-4चा येणाऱ्या रविवारी मला करायचं होतं, परंतु एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी येणार आहे, त्यावेळा तोही कार्यक्रम आम्ही घेणार आहोत। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये एक तुम्हाला खाजगी दवाखान्याला लाजवेल अशा प्रकारचे हॉस्पिटल आपण करू। स्थानिक संस्थांमध्ये तुम्ही सांगितलं की जिथं युती होणं शक्य नाही तर त्याचा फटका बसू नये म्हणून वेळप्रसंगी स्वबळावर राष्ट्रवादीनं उमेदवार उभे करावे। नाही, मुख्यमंत्री महोदयांनीच ही घोषणा केलेली आहे, ज्या ज्या ठिकाणी युती जमेल त्या त्या ठिकाणी युतीसह, ज्या ठिकाणी जमणार नाही ते तिन्ही पक्ष एकमेकावर टीका न करता मैत्रीपूर्ण लढती लढवायच्या। तो उद्देश आपला महायुतीचा झेंडा त्या महानगरपालिकेवर जिल्हा परिषदेवर फडकवायचा। नर्सिंग कॉलेजचा प्रश्न अद्याप म्हणजे नर्सिंग कॉलेज म्हणजे प्रलंबित आहेत, म्हणजे अद्याप चालू झालं नाही नर्सिंग कॉलेज। नर्सिंग कॉलेज मंजूर आहे, मंजूर झालं, परंतु अद्याप पुढे काही मी माहिती घेतो। ठीक आहे।